नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अर्जुन आणि सायली दोघंही आता त्यांच्या बेडरूममध्ये आलेले आहेत आणि अर्जुनला त्याच्या बेडरूममध्ये एक अशी चीट सापडते. त्याच्यावरती लिहिलेलं असतं, होणार पूजा, होणार आरती, मग मृत्यूचा तांडव, त्याचबरोबर होणार मसालेदार जेवण आणि त्यानंतर मोठा बॉम्बस्फोट, असं सगळं लिहिलेलं असतं. आणि तेव्हा मात्र सायली अर्जुन या दोघांनाही धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे. सायली म्हणते की अर्जुन सर हे सगळं काय आहे, कारण ती धमकीच एवढी बेकार असते की शिजला मसालेदार बेत, सुभेदारांच्या घरात होणार बॉम्बस्फोट, अशा पद्धतीचं ते लिहिलेलं असतं. अर्जुन म्हणत असतो की म्हणजेच आपल्या घरामध्ये बॉम्बस्फोट हा होणार आहे आणि आपल्या घरामध्ये बॉम्ब हे तिथे प्लॅन केलेले आहेत. हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्का बसतो आणि अर्जुन आणि सायली दोघंही आता रेस्क्यू टीम घेऊन येतात. म्हणजे जे बॉम्ब शोधणारी टीम असते ती बोलवली जाते आणि सुभेदारांच्या घरातून तो बॉम्ब शोधून बाहेर काढला जातो. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, त्याचबरोबर अर्जुन सायलीचा सुंदर असा डान्स परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे, कारण मधुभाऊ हे आश्रमात आलेले आहेत. सगळे गाठोडे शोधू लागलेले आहेत आणि त्यांना माहिती आहे की आश्रमात सायलीचा लहानपणीचा जो फोटो आहे तो जर फोटो नेऊन मी सुभेदारांच्या घरी दाखवला तरच मोठं सत्य समोर येणार आहे, हे आता मधुभाऊंनी ठरवलेलं असतं. आणि त्यासाठी मधुभाऊंनी शोध मोहीम सुरू केलेली आहे. ती शोध मोहीम कशा पद्धतीची आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे महिपत, त्याचबरोबर गायत्री, राहुल हे सगळेजण आता एकत्र जमलेले असतात आणि त्यांनी जे काम सुरू केलेलं असतं ते खूपच विचित्र पद्धतीचं असं असतं आणि ते सगळेजण एकत्र जमलेले आहेत. गायत्री म्हणत असते की अरे राहुल, तुला आत्ता सांगितलं ना की नक्की काय झालेलं आहे. आता तुझ्या लक्षात आलं असेल की हे सगळं जे बोलणं आहे ते कशाबद्दल चाललेलं आहे, असं इकडे ती बोलत असते. म्हणजेच हे सगळं जे बोलणं आहे, जी कुमुद मावशी गेलेली आहे, ज्या कुमुद मावशीला घेऊन कला गेलेली आहे, ती कुमुद मावशी म्हणजे दुसरी तिसरी आहे, कोणी नसून महिपतनं प्लॅन केलेली आहे. खरी मावशी तर इथे आपल्याकडे आहे, असं गायत्री बोलत असते. म्हणजे गायत्रीचं असं म्हणणं आहे की कुमुद मावशी जी आहे ती इथेच घरात आहे आणि त्या कुमुद मावशीला आपणच प्लॅन केलेला आहे, असं इकडे महिपतनं केलेलं असतं. इकडे कल्पना पूर्णाजीला विचारते की पूर्णाई, एवढी देवासाठी मी भांडी काढून ठेवलेली आहेत, एवढी पुरेशी आहेत ना. तेव्हा मात्र इकडे पूर्णाजी म्हणत असते की हो, पण अगं मला आधी अर्जुन आणि सायली हे कसे पोचले नाही आहेत ते बघायचं आहे, नक्की कलाच्या बाबतीत काय झालेलं आहे ते पाहायचं आहे, असं पूर्णाजी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे कल्पना म्हणते की हो, मी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करते पण त्यांच्याशी मात्र कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यातच अर्जुन, तेजस सगळेजण आलेले असतात आणि पूर्णाजी विचारू लागते की नक्की काय झालेलं होतं, का अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, हे बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे कुमुद मावशीलाही त्यांनी आणलेलं असतं. आता या कोण आहेत असं पूर्णाजी विचारते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी नंतर सांगतो, कारण ह्या कुमुद मावशी आहेत आणि तेजससोबत होत्या त्यांना इथे आणलेलं आहे, असं सगळं अर्जुनने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पूर्णाजी म्हणते की चालेल आणि पूर्णाजीही आता म्हणत असते की चला आता पुढच्या तयारीला लागूया, पोरांना तुम्हीही आराम करा. सायलीही तिथंच असते, सायलीला आता घरातली तयारी करायची असते, एवढी सगळी कामं पेंडिंग राहिलेली असतात, घरामध्ये एवढी माणसं आलेली आहेत, पूजा अर्चा होणार आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी होणार असतात. सायली आवरून आत निघतच असते. तेवढ्यात तिथं आलेले असते ते म्हणजे मधुभाऊ. मधुभाऊंना पाहून सायली विचारू लागते की मधुभाऊ, तुम्ही आत्ता इथे, काय झालं, सगळं ठीक आहे ना. तेव्हा मधुभाऊ सांगू लागतात की हो, सगळं ठीक आहे, पण साऊ जरा तुझीच काळजी वाटत आहे. सायली म्हणते की विमलताई, मधुभाऊंची रूम आहे ना ती तयार करा बरं, मधुभाऊ आलेले आहेत आत्ता इथे, असं बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की नाही साऊ, मी आत्ता नाही थांबणार आहे इथं, मी नंतर येतो, असं मधुभाऊ सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते पण काय झालं मधुभाऊ, असं का बोलताय तुम्ही, थांबा ना तुम्ही इथे, तुम्ही थांबलात तर बरंच वाटणार आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही साऊ बाळा, मला गेलं पाहिजे, असं म्हणत इकडे मधुभाऊ आता सायलीला म्हणतात की मला तुझीच काळजी वाटते, तुझ्या चेहऱ्यावरचा जो थकवा आहे ना, तो थकलेला चेहरा
मला जरा काळजी वाटायला लागलेली आहे. तेव्हा मात्र सायली म्हणते की अहो मधुभाऊ, मला फक्त आत्ता काय वाटतंय माहिती आहे का तुम्हाला? मला फक्त एवढंच वाटतंय की तुमच्या मांडीवर डोकं ठेवावं आणि शांत झोपावं. तुम्ही माझ्या डोक्यावरून हात फिरवला की माझा सगळा थकवा दूर निघून जातो, असं सायली मधुभाऊंना बोलत असते. तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणत असतात की हो सावळा, आणि खरंच तुझ्या ज्या हक्काचं आहे ते तुला मिळालं पाहिजे, असं मनातल्या मनात बोलू लागतात. आणि तेव्हा मात्र इकडे सायली जी आहे ती म्हणत असते काय झालं मधुभाऊंना नक्की? मधुभाऊ इथे थांबायलाही तयार नाही आहेत. बरोबर आहे, त्यांची चिल्ली पिल्ली त्यांची घरी वाट पाहत असणार आहेत, म्हणून तर मधुभाऊ तिकडे गेलेले आहेत, असं म्हणत सायली मधुभाऊंना समजून घेते. इकडे गायत्री, त्याचबरोबर महिपत, राहुल सगळेजण बोलत असतात. राहुल म्हणत असतो की हे सगळं व्यवस्थित होणार आहे ना? ती कला तर तिकडे गेलेली आहे, तिथे जाऊन जर तिने काही सांगितलं तर? तेव्हा महिपत म्हणत असतो ते सगळं सांगायला ती तिथे जिवंत तर राहिली पाहिजे, तिला मी तिथे जिवंतच राहू देणार नाहीये. इकडे महिपत म्हणत असतो कसं आहे माहिती आहे का राहुल, तू अजून बच्चा आहे, तुला कळलेलं नाही आहे. कारण आता जी कुमुद मावशी कला घेऊन गेलेली आहे ती कुमुद मावशी म्हणजे मी प्लॅन केलेलीच बाई आहे, आणि त्याच्यामध्ये आता ते सगळेजण तिथं अडकलेले आहेत. आणि ही कुमुद मावशी जी असते खरी गायत्रीची, तिला वेड लागलेलं असतं, ती काही बोलत असते, मला मारू नका, मला सोडा, मला सोडा, अशा पद्धतीचं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र महिपत इकडे बोलत असतो. महिपतचं असं म्हणणं असतं की काहीच काळजी करायची गरज नाही आहे, सगळं काय ते व्यवस्थित असंच होणार आहे, अशा पद्धतीने बोलणं सुरू असतं. इकडे ही खोटी कुमुद मावशी आहे, तिला भेटायला तेजस आणि मानसी आलेले असतात. ते म्हणत असतात की तेजस म्हणतो की मी तेजस, गायत्री वहिनी आहेत ना त्यांचा छोटा धीर, असं तेजस त्याची ओळख सांगतो आणि म्हणू लागतो की ही माझी बायको, असं म्हणत बोलत असतो. पण तेव्हा ती मात्र एवढंच बोलत असते, छाया गायत्री, छायावर गायत्री खाली, गायत्रीवर छायावर, एवढंच ती बोलत असते. तेव्हा मात्र हे म्हणत असतात की काय चाललंय, मला मारू नका, आणि हातात जे दिसेल ते फेकून द्यायची हिची तयारी चाललेली असते. तेजस म्हणत असतो की खरंच गायत्री वहिनींची मावशीसुद्धा गायत्री वहिनींसारखीच आहे, कारण कोणत्या क्षणाला काय करेल काही सांगता येत नाहीये, असं म्हणत ती तिथला फ्लॉवर पॉट उचलते आणि भिरकावून लावते. तेव्हा मात्र तेजस तो फ्लॉवर पॉट जो आहे तो तिथे कॅच करतो. म्हणजे असं सगळं हे विचित्र असतं. ती बाई कोण आहे, आपण जिला ओळखतच नाही आहे, ती कुमुद मावशी कशी, हा विचारच त्यांच्या डोक्यात आलेला नाही. डिरेक्टली तिला घेऊन आलेत, फक्त तिचं नाव कुमुद आहे आणि त्याचबरोबर तिनं छाया, गायत्री अशी नावं घेत आहे, पण यांच्या कोणाच्याच लक्षात आलेलं नाही आहे की ह्या बाईमुळं काय होऊ शकतं. अशा पद्धतीचं हे बोलणं चाललेलं असतं. मधुभाऊ मात्र आता निघालेले असतात. मधुभाऊंना खूप काळजी वाटत असते. मधुभाऊ म्हणत असतात की काहीही झालं तरीही मी आता माझ्या सायलीच्या हक्काचं जे आहे तिला मी मिळवून देणारच आहे, मी शांत राहणार नाही, कारण माझ्या सायलीचा प्रत्येक गोष्टीवरती हक्क आहे आणि तिला तिच्या आईबाबांचं प्रेम मी मिळवून देणारच आहे. अशा पद्धतीने मधुभाऊंचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे सायली आता रूममध्ये आलेली असते, ती फ्रेश होते. अर्जुन तिला म्हणत असतो की सायली बसा. सायली मात्र ऐकतच नसते. अगं बायको बस, असं म्हणत अर्जुन तिला हट्टाने सांगत असतो. सायली म्हणत असते की खूप काम आहेत. अर्जुन म्हणतो अगं तू थकलीस ना, तुला चार्ज होण्याची गरज आहे. तेव्हा मात्र सायली म्हणत असते म्हणजे, तेव्हा अर्जुन तिला सांगत असतो की कसं आहे माहिती आहे का, आणि मग तो बोलत असतो. त्यासोबतच अर्जुन म्हणत असतो की बायको असं नको करूस, तुला माहिती आहे ना आत्ता काय गरजेचं आहे, तर त्या पद्धतीनेच आपल्याला या सर्व गोष्टी कराव्या लागणार आहेत. आणि तेव्हा मात्र सायली म्हणत असते अहो पण आई पण थकले आहेत ना, आई पण सकाळपासून कामं करत आहेत, घरात एवढे सगळे मंडळी बोलवलेले आहेत. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हे घे आधी, असं म्हणत अर्जुन तिला चॉकलेट देत असतो. मग फायनली सायली ते चॉकलेट घेते, तेव्हाच अर्जुन शांत राहतो. इकडे मधुभाऊ आता घरी आलेले असतात. मधुभाऊंच्या डोक्यात फक्त एकच आहे की बरोबर आहे, माझ्याकडे सायलीच्या ना असा ठोस असा पुरावा नाही आहे, माझ्याकडे सायलीच्या ना लहानपणीच्या आठवणी आहेत, आणि एकदा का त्या आठवणी मी तिथं नेऊन दाखवल्या, म्हणजे सायलीचं लहानपणीची कुठली गोष्ट जर मी तिथं दाखवली तर त्यांना कळून चुकणार आहे की हीच आपली तन्वी आहे, असं म्हणत मधुभाऊ शोधू लागतात. कारण मी सगळ्यांच्या समोर बोलणार तर आहे, पण माझ्याकडे जर ठोस पुरावा नसेल तर म्हणजे कसं मी सांगणार हे सगळं, असं मधुभाऊंच्या डोक्यात सुरू असतं. आणि मधुभाऊ म्हणत असतात की नाही, आज काहीही झालं तरीही मी आता सगळ्यांच्या समोर सत्य आणणार आहे, एवढंच मधुभाऊंनी आता ठरवलेलं असतं. त्यासोबतच इकडे
मधुभाऊ आता कपाट उघडतात आणि कपाटामध्ये शोधाशोध करू लागतात. मधुभाऊंना माहिती असतं की सायलीच्या लहानपणीच्या वस्तू इथे मी ठेवलेल्या होत्या आणि मधुभाऊंनी सगळी गाठोडी काढायला सुरुवात केलेली असते. आश्रमात जेवढी लोक आलेली आहेत त्या लोकांची सगळ्यांची गाठोडी आलेल्या दिवसाची मधुभाऊंनी तिथं ठेवलेली असतात. ती सगळी शोधत असतात. तेवढ्यात कुसुमताई तिथे येते आणि मधुभाऊंना बोलत असते. पण मधुभाऊ मात्र कुसुमताईवरती चिडतात. तिला म्हणतात की तू कशाला आलीस इथे, नक्की काय करायचं आहे, तुझं काय आहे नक्की इथं, असं म्हणत ते कुसुमताईवरती चिडतात. ती बिचारी मदत करायला आलेली असते. पण मधुभाऊंच्या लक्षात एक आलेलं आहे की ते 2 गाठोडी गायब आहेत. एक म्हणजे सायलीचं आणि दुसरं म्हणजे प्रियाचं. मग ही गाठोडी कुठं गेलेत हा प्रश्न मधुभाऊंना पडलेला असतो. त्यासोबतच इकडे आता गायत्री आणि मानसी आणि तेजस दोघंही बोलत असतात. तेव्हा तेजस म्हणत असतो की नक्की काय आहे, त्या गायत्री वहिनींची मावशी त्यांच्यासारखीच आहे, बघितलं ना काय केलं ते, कशी वागते ते. तेव्हा मानसी म्हणत असते की अहो त्या ट्रॉमामध्ये, तुम्ही समजून घ्या ना त्यांना, असं काय बोलत आहात, कशी वागते म्हणजे, अहो त्या एवढ्या मोठ्या धक्क्यातून बाहेर आले, अजून तरी आलेल्या नाही, त्यांना बाहेर तरी येऊ द्या, असं म्हणत आता दोघांमध्येही मौन व्रत धारण झालेलं असतं आणि दोघंही बोलत असतात. तेवढ्यातच आता चांदेकर फॅमिली सुभेदारांच्या घरी आलेली असते. कारण अद्वैतनं फोन करून सांगितलेलं असतं की कला सापडलेली आहे आणि त्याचबरोबर इतक्या दिवसानंतर भाल्याला त्याची पूर्णी भेटणार असते. म्हणजेच पूर्णाजीचा मित्र भाल्या म्हणजेच आबासाहेब चांदेकर आणि भाल्याची मैत्रीण कॉलेजमधली ती म्हणजे पूर्णी म्हणजेच पूर्णाजी. ते दोघं जण म्हणत असतात की खरंच कसा आहेस तू, आणि पूर्णाजी म्हणते अरे पिकला की रे सगळा, असं म्हणत पूर्णाजी चिडवत असते. कारण आबांची सगळी केसं पांढरी झालेली आहेत त्यावरून पूर्णाजी बोलत असते. तेव्हा आबा म्हणतात की कसं आहे माहिती आहे का, बाकी काय का होईना आता एक एक अवयव आपला निकामी होत राहणारच आहे, परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आपल्याला एक गोष्ट करावी लागणार आहे, ती तुझ्या लक्षात येते का, असं म्हणत पूर्णाजीला ते बोलत असतात. पूर्णाजी म्हणत असते की म्हणजे, तेव्हा मात्र आबा सांगत असतात की कसं आहे आता मन तेवढं लहान मुलासारखं नेहमी आनंदी ठेवायचं आणि आनंदी राहायचं, असं आबा सांगत असतात. आता सगळेजण तिथं जमलेले असतात आणि जो कार्यक्रमासाठी येणार असते ते जे मंडळी असतात, तो जो ग्रुप असतो, त्यांची गाडी रस्त्यात बंद पडलेली असते आणि ते मात्र तिकडे येणार नसतात. तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण म्हणू लागतात की एवढे सगळेजण आपण जमलेलो आहोत, आता करायचं काय, नक्की कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज करायचं आहे, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. आणि मग तेव्हा सायली म्हणते काहीच प्रॉब्लेम नाही आहे, डान्स करायचं आहे ना, आपण आहोत ना, घरी करूया, आम्ही करतो. तेव्हा मात्र सगळेजण पाहू लागतात. तेव्हा कला म्हणते म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर आम्ही करतो डान्स, असं कलाही बोलून जाते. तेव्हा मग सगळेजण म्हणू लागतात की काहीच हरकत नाही आहे. म्हणजे कला आणि त्याचबरोबर इकडे कला सायली, मग मानसी पण म्हणते, तेजस मात्र मानसीकडे पाहतच राहतो. म्हणजे आता या डान्ससाठी तयार झालेत की काय, असं तेजसला वाटत असतं आणि तेजस मात्र मानसीकडे पाहत असतो. तेव्हा सगळेजण आता म्हणतात की काहीच हरकत नाही आहे. मग आता लगेचच तिथे बाकीचे बोलत असतात, कसे माहिती आहे का, घरच्याच लोकांकडून परफॉर्मन्स हवा होता, बहुतेक असं वाटायला लागलेलं आहे, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आता कोणाला काहीच प्रॉब्लेम नसतो, सगळेजण खुश असतात, हो चालेल म्हणत असतात आणि मग सगळ्या गोष्टी आता इथे सुरू झालेल्या आहेत. त्यानंतर पूर्णाजी आबा मस्त गप्पा मारत बसलेले असतात. पोरांचा डान्स होणार आहे या गोष्टीचा सुद्धा आनंद असतो आणि सगळेजण खुश झालेले असतात. आता मग सायली, अर्जुन सगळे आता डान्स करणार असतात आणि मग कार्यक्रमाला सुरुवात होणार असते. मग हे सगळे तयारीला गेलेले असतात. इकडे आता बसलेली असते ती म्हणजेच नैनाच्या डोक्यात वेगळंच सुरू असतं. इकडे डान्स परफॉर्मन्स सुरू झालेला असतो आणि अँकरिंगची जबाबदारी अनामिकावरती असते. अनामिका अँकरिंग करणार असते आणि त्यासोबतच अँकरिंग बरोबरच बाकीच्या गोष्टीसुद्धा अनामिकाला तिथे करायच्या असतात. अनामिका सांगत असते की आता फक्त आणि फक्त मी बोलणार आहे, आता दुसरं कोणीही बोलणार नाही, अशा पद्धतीने अनामिकाचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच अनामिका मात्र म्हणत असते की नाही, आता काहीही झालं तरीही फक्त मीच बोलणार आहे, असं अनामिका बोलते. त्याचबरोबर इकडे सायली आणि अर्जुन यांचा डान्स परफॉर्मन्स सुरू होतो. दोघंही खूप सुंदर असा डान्स करत असतात आणि इकडे राधाकृष्णाचं गाणं सुरू असतं आणि त्या गाण्यावरती हा डान्स सुरू झालेला असतो. त्याचबरोबर इकडे अर्जुन सायली दोघंही रोमॅन्टिक झालेले असतात. रोमॅन्टिक असा डान्स परफॉर्मन्स त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा डान्स परफॉर्मन्स होणार असतो तो म्हणजेच इकडे
तेजस आणि मानसीचा. मग पुन्हा अनामिका तिथे येते. ती बोलायला सुरुवात करते की हो, आता पुढचा डान्स परफॉर्मन्स होणार आहे तो म्हणजे तेजस आणि मानसीचा. मग तेजस आणि मानसी दोघंही येतात. त्यांच्या दोघांचा डान्स परफॉर्मन्स सुरू होतो आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की महिपत, त्याचबरोबर राहुल आणि गायत्री ते म्हणत असतात की आत्ता खरी मजा येणार आहे, कारण आत्तापर्यंत काम सुरूही झालं असेल. परंतु गायत्री म्हणत असते की नक्की झालं असेल ना, का काही प्रॉब्लेम झाला असेल, असं गायत्री बोलत असते. तेव्हा मात्र इकडे महिपत म्हणत असतो, विश्वास आहे का नाही, तेव्हा तुमची ही मावशी आहे ना माझ्या खूप कामी येणार आहे, असं महिपत सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे आता महिपत असं बोलल्यावर गायत्री म्हणते की मग माझा काय फायदा याच्यामध्ये, मला काय मिळणार आहे, असं गायत्री बोलायला सुरुवात करते. कारण ही जी मावशी आहे ना तिचा वापर करून घ्यायचा आहे असं या दोघांचंही ठरलेलं असतं. आणि त्यासोबतच आता पूर्णाजी सगळेजण म्हणत असतात की खरंच खूप सुंदर असा डान्स परफॉर्मन्स सुरू झालेला असतो. आणि पूर्णाजीसुद्धा सगळ्यांचं कौतुक करत असते. कल्पनासुद्धा खुश असते. कधी नव्हे ते आज कल्पनालाही आनंद झालेला असतो आणि कल्पनालाही बरं वाटत असतं. आणि मग इकडे अस्मिताला तर खूपच आनंद झालेला असतो. अस्मिताचा आनंद तिच्या चेहऱ्यावरती खळखळून दिसत असतो. त्यात ती प्रेग्नंट आहे, त्यामुळे तिचा चेहरा आणखीनच खुललेला असतो. तेजस आणि मानसीचा डान्स परफॉर्मन्स सुरू होतो. ते दोघंही डान्स करतात. खरं तर तेजसला खात्रीच नव्हती की मानसी त्याच्यासोबत डान्स करेल, पण तेजस मात्र खुश झालेला असतो. आणि त्यासोबतच मानसी त्याच्याजवळ आलेली असते. दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. जणू काय त्यांच्यातले सगळे गैरसमज मिटलेले आहेत. इकडे मावशीकडे पाहून महिपत म्हणत असतो, एव्हाना आता सुभेदारांच्या घरामध्ये सगळे बॉम्ब पेरलेले असणार आहेत. राहुल म्हणत असतो की त्या कलाने तिकडे जाऊन सांगायला नकोय, काही गोंधळ घालायला नकोय, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, असं इकडे राहुल बोलत असतो. तेवढ्यातच राहुलच्या फोनवरती फोन आलेला असतो, तो म्हणजे नैनाचा. नैना म्हणत असते की अरे राहुल कुठेस तू, नक्की काय चाललेलं आहे तुझं, असं नैना बोलत असते. तेव्हा मात्र राहुल म्हणतो की अगं गप्प. तेवढ्यात महिपत इकडून बोलत असतो की बायकोला घाबरतो, न घाबरणारा तू पहिलाच बघितलंयस रे. तेव्हा म्हणतो तो महिपत सर, आणि नैनाच्या कानावरती महिपत सर एवढाच शब्द कानावरती पडतो. नैनाचा तो फोन ठेव रे, असं म्हणत तो फोन ठेवून द्यायला देतो आणि नैनाला म्हणतो की बस तशीच. आता अनामिका पुन्हा स्टेजवर येते आणि सांगू लागते की आता पुढचा जो डान्स परफॉर्मन्स असणार आहे तो खूप स्पेशल असा असणार आहे, कारण त्याचं एकच आहे आणि ते म्हणजेच की हा जो डान्स परफॉर्मन्स असणार आहे तो माझ्या जावेचा आणि दिराचा, म्हणजेच सोन्याच्या, चांदेकरांच्या सोन्याच्या ह्याच्यातले ते खरे हिरे आहेत, असं ती बोलते. आणि अद्वैत आणि कला या दोघांचाही डान्स परफॉर्मन्स सुरू होतो. त्यांचाही खूप सुंदर असा डान्स होतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि त्याचबरोबर आता सगळेजण एकत्र येऊन डान्स करू लागतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता सगळे एकत्र आलेले आहेत. आता उद्याच्या भागात सायली आणि अर्जुन रूममध्ये गेलेले असतात. सायली आणि अर्जुन जेव्हा रूममध्ये जातात तेव्हा तिथे त्यांना एक खेळणं दिसतं आणि त्याचबरोबर जेव्हा तिथं खेळणं दिसतं तिथे एक चिठ्ठी लिहिलेली असते आणि त्या चिठ्ठीवरती लिहिलेलं असतं ते म्हणजेच की हा जो इकडे सुभेदारांच्या घरामध्ये राडा होणार आहे त्याबद्दलची ती चिठ्ठी असते. आणि ती चिठ्ठी अद्वैत वाचत असतो. त्या चिठ्ठीमध्ये जे लिहिलेलं असतं ते खरंच खूप भयानक असतं. होणार पूजा, होणार अर्धी, मग मृत्यूचा मिळणार घोट, शिजला मसालेदार बेत, सुभेदारांच्या घरात होणार बॉम्बस्फोट. मग अर्जुन लगेचच ती टीम असते ती बोलवतो आणि अर्जुन ती टीम बोलवून आता पुढचं काम करायला सुरुवात करत असतो. कारण जी टीम असते ती बोलवलेली असते आणि आता त्या टीमनुसारच अर्जुनने ठरवलेलं असतं की पुढच्या गोष्टी शोध घ्यायचा आहे. नक्की आपल्या घरामध्ये कुठे बॉम्बस्फोट होणार आहे, कुठे बॉम्ब ठेवलेला आहे, या सगळ्या गोष्टींचा अर्जुन विचार करत असतो. त्यासोबतच अर्जुनच्या मनातल्या ज्या शंका असतात, नक्कीच घरामध्ये आपल्या कोणाला कसलाच प्रॉब्लेम व्हायला नको असं त्याला वाटत असतं. आणि नेमकं जी ती कुमुद मावशी आहे तिच्या रूमकडे गेल्यावर तिथे बीप बीप वाजायला सुरुवात होती, म्हणजेच तिथेच तो बॉम्बस्फोट होणार असतो, तिथेच तो बॉम्ब ठेवलेला असतो आणि तो तिथे पकडला जातो. त्याचबरोबर अर्जुनने आता हा बॉम्ब तर पकडलेला आहे, परंतु नक्की पुढे काय होणार आहे ते मात्र खूपच रंजक असं असणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.